हाय गाईज, मी चला तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही कुठे चाललो ते सांगतेच. ते बघा, मी आणि हिंदवी चाललेलो होतो एका हॉस्पिटलमध्ये. तिथं गेलो तर केस पेपरसाठी लाईन होती. तिथे नंबर लावला आणि हॉस्पिटलला तर एवढी सारी गर्दी होती, पाहू शकताय. त्यानंतर मग त्या गर्दीत तो केस पेपर तर भेटलाच. गर्दी तर आणि प्रेग्नंट लेडीजच खूप होत्या. केस पेपर तर घेतला. केस पेपरमध्ये माहिती आपलं नाव, पत्ता, एज एवढं असतं. आणि केस पेपरला इथे 20 रुपये घेतात. त्यानंतर हिंदवीलाच दाखवायचं होतं. जसं काय केस पेपर घेऊन चालली होती आहे बघा. चला मग तिला तर इथे भेटलं मस्त असं एक छोटंसं बाळ. आणि मला दाखवायचं होतं म्हणून लाईनीला उभा राहिले होते. एवढी सारी लाईन होती. तर ही लाईन पार करतच होते. तर हिंदवी मस्त त्या बाळासोबतच खेळत होती. अजूनही पाहू शकता, बाळही मस्त क्यूट तिच्यासोबत खेळत होतं का. त्यानंतर चेक करून गोळ्या घेतल्या. गोळ्या घेऊन हिंदवीलाच घरी चल म्हणत होते. तर हिंदवीला तिथंच खेळायचं होतं. बघा कशी नाही म्हणते चल म्हटल्यानंतर. अशी मस्त गोल गोल फिरून नाचत होते आणि मागते टोपी. तर तिला घरी घेऊन आले. घरी आणल्यानंतर तिला मस्त असं खायला करून घातलं. ती ना, माझी हिंदवी खूप गुणाची आहे. ती तिच्या हातानेच खाते. जास्त तर म्हणजे काय मस्ती तिच्या हाताने खाते. तिला तिच्याच हाताने आवडतं. तर नंतर संध्याकाळी आम्ही गेलो. संध्याकाळी जायचंच होतं. तर तोपर्यंत आमचं गॅस सर्व्हिसिंगसाठी आम्ही बोलवलं होतं एका माणसाला. तो आला होता गॅस एजन्सीकडून. तर आमच्या गॅसचा प्रॉब्लेम असा होता की जे 2 नंबरची आमची शेगडी होती ना, ते चालू केल्यानंतर स्लो जर केलं ना आपण, ते स्लो होण्यापेक्षा डायरेक्ट बंदच व्हायचं आणि गॅस चालूच राहत होता. म्हणून आम्ही ते बोलवलं होतं गॅस एजन्सीवाल्यांना. आणि त्यांनी पूर्ण आमचा गॅस चेक करून पाहिला. तर बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि ते कशामुळे बंद पडत होतं तर ते बर्नरच बंद पडलेलं होतं, आमचं बिघडलं होतं. त्यामुळे त्यांनी पूर्ण बर्नरच चेंज केलं. आणि हे पण गॅसचे एक बटन असं निघत होतं. त्यांनी जास्त काही नाही, त्याला एक कागद लावला. आणि त्यानंतर आम्ही एक रेग्युलेटर पण बदलवलं. तुम्ही गॅसची सर्व्हिसिंग करत नसाल तर टायमावर करून घ्या. त्यानंतर आम्ही गेलो बाहेर. बाहेर गेलो तर हे बघा, पूर्ण असं पुण्याचं एक ट्रॉफिक आहे ना, हे पुण्याचं ट्रॉफिक ना कधी नाव घेणार नाही संपायचं. चला मग हे ट्रॉफिक तर असंच लागतच राहील आपल्याला. तर नंतर आम्ही गेलो सानिया चौकातल्या द्वारकामध्ये. तर तिथे कशासाठी गेलो तर चला सांगतेच. तिथे आम्ही गेलो होतो मला ड्रेस घेण्यासाठी बघा. तर इथे मी ड्रेस बघतच होतो. तर हिंदवीचं असं चाललेलं होतं खेळायचं काम. ड्रेस पाहून आम्ही आलो नंतर खाली बिल करायला. तिथे हिंदवीचं खेळायचं काम चाललेलंच होतं. तिला काही माहिती नव्हतं काय चाललं आहे, पण खेळायला छान छान दिसत होतं म्हणून ती मस्त अशा लावलेल्या डमींसोबत खेळत होती. बिल केलं आणि आलो आम्ही. येताना पाणीपुरी खाल्ली. चला मग तुम्ही पण अशी काही खरेदीमध्ये आधी करता का? करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हे ड्रेस वेअर करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल.